नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातल्या सगळ्या मतदारसंघातल्या उमेदवाऱ्या जाहीर होत आहेत. मग महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून उमेदवार जाहीर होत आहेत. तसं जर पाहिलं तर सगळे उमेदवार जाहीर करण्यामध्ये महाविकास आघाडीनं पहिला नंबर गाठलेला आहे. म्हणजे त्यांनी जवळपास आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. परंतु महायुती जी की राज्यामध्ये सत्तेत आहे आणि NDA नरेंद्र मोदी हे देशामध्ये सत्तेत आहेत, त्याच भारतीय जनता पार्टी सोबत असलेल्या मित्र पक्षांच्या सगळ्या जागा महाराष्ट्रातल्या अद्यापही जाहीर झालेल्या नाहीयेत. त्याविषयी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. पण सध्या आपला मुद्दा आहे तो म्हणजे नाशिक मतदारसंघामध्ये महायुतीकडून उमेदवारी का जाहीर होत नाही. सगळ्यांचं लक्ष नाशिककडे लागलेलं आहे. त्याचं कारणही असं आहे की त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे हे 2 वेळेस खासदार झालेले नेते यांची उमेदवारी त्या ठिकाणी अद्यापही जाहीर होत नाहीये. दुसरा भाग असा आहे की याच नाशिक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगनराव भुजबळ हे त्या ठिकाणचे नेते आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण लढ्यामध्ये विरोधाची भूमिका घेतली आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेले ते छगनराव भुजबळ. आणि नाशिक या मतदारसंघामध्ये नेमकं कोण निवडणूक लढणार हा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे. माझं मत असं आहे की नाशिक मतदारसंघामध्ये महायुतीकडून छगनराव भुजबळ हेच उमेदवार असतील, हे मी ठामपणे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. त्याची कारणही अनेक आहेत. मग तुम्ही म्हणाल की जर छगनराव भुजबळ यांना जर उमेदवारी द्यायची असेल तर महायुती कधीही जाहीर करू शकते, बरोबर आहे. परंतु त्या ठिकाणी हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत ज्यांनी छगनराव भुजबळ यांचाही पराभव केलेला आहे आणि छगनराव भुजबळ यांचे पुतणे असलेले समीर भुजबळ यांचा सुद्धा पराभव केलेला आहे आणि 2 वेळेस हेमंत गोडसे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्या ठिकाणी खासदार झालेले आहेत. आता शिवसेनेचे 2 गट पडलेत आणि हेमंत गोडसे हे एकनाथराव शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. त्यांना उमेदवारीची अपेक्षा आहे, त्यामुळे ते नाशिक मतदारसंघामध्ये फिरतायत, प्रचारही करतायत, दौराही करतायत. त्यासोबतच छगनराव भुजबळ यांनी सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये फिरायला सुरुवात केलेली आहे. तेही चाचपणी करतायत, दौरे करतायत, मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मला आपल्याला आवर्जून सांगायचे, महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी यांना मात्र त्या ठिकाणी नाशिकमध्ये निवडणूक लढवायची आहे. कारण भाजपला हा मतदारसंघ आपल्याकडे घेता आलेला नाही, कारण तो शिवसेनेकडे गेलेला आहे आणि कधी काळी तो राष्ट्रवादीकडे गेलेला आहे. परंतु भाजपला त्या ठिकाणी आपला झेंडा फडकवायचा आहे आणि म्हणून भाजपचे जे काही नेते आहेत त्या ठिकाणचे ते म्हणतात भाजपलाच या ठिकाणी उमेदवार द्या आणि कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवा. आता प्रश्न असा आहे की महायुतीकडून छगनराव भुजबळ यांनाच उमेदवारी द्यायची आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा तो मतदारसंघ लढवायचा आहे. यामुळे त्या ठिकाणी जो सर्व्हे केलाय भारतीय जनता पार्टीनं आणि त्यांनी सर्वे अंतर्गत असं सांगितलं की हेमंत गोडसे या ठिकाणी आता निवडून येऊ शकणार नाहीत, कारण आपल्याला उमेदवार बदलावा लागेल. आता जर असा सर्वे आला असेल तर हेमंत गोडसे यांची उमेदवारी टाळल्या जाते, म्हणजेच परिणामी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना त्या ठिकाणी बाजूला सरकते. आता राहिला प्रश्न असा की भाजपला त्या ठिकाणी उमेदवार कमळाच्या चिन्हावर द्यायचा आहे आणि दुसरा प्रश्न आहे की छगन भुजबळला देणं गरजेचं आहे. म्हणजेच यापुढची भूमिका आणि रणनीती महायुतीची आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीची अशी असणार आहे की छगनराव भुजबळ हेच उमेदवार राहतील आणि ते भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर लढतील. म्हणजे दोन्ही इस्पित त्या ठिकाणी साध्य होणार आहे. म्हणजे भाजपचा उमेदवारही राहणार आहे आणि छगन भुजबळ यांनाही उमेदवारी त्या ठिकाणी मिळणार आहे. परंतु हे सगळं घडत असताना वेळ का लागतोय उमेदवारी घोषित करायला, या मागचं खूप मोठं रहस्य आहे आणि या मागचं रहस्य आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा धाक आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याचाही त्या ठिकाणी धाक आहे. तो धाक कसा, तर त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. या 5 टप्प्यामध्ये पहिला जो टप्पा आहे तो आता सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यासाठी जवळपास 19 एप्रिलला मतदान होतंय आणि हे मतदान विदर्भामध्ये होणार आहे. विदर्भामध्ये 5 लोकसभेच्या जागा आहेत, ज्यामध्ये नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा गोंदिया ह्या 5 ठिकाणी आहेत. या 5 मतदारसंघामध्ये मराठा आरक्षण लढा हा अधिक तीव्रतेनं आपल्याला जाणवत नाही किंवा मनोज जरांगे पाटील यांचा इफेक्ट या मतदारसंघामध्ये अधिक तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळे त्या ठिकाणची निवडणूक आता सुरू झालेली आहे. त्या ठिकाणचे उमेदवार सुद्धा दोन्ही गटाकडून, दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीकडून जाहीर झालेले आहेत. परंतु दुसरा जो टप्पा आहे तो आहे 26 एप्रिलला, म्हणजे 26 एप्रिलला मतदान होते. यामध्ये 8 जागेवरती मतदान होणार आहे आणि यामध्ये अमरावती आहे, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, नांदेड आणि परभणी या 8 जागांसाठी त्या ठिकाणी निवडणूक होते. मित्रांनो, यामध्ये हिंगोली, नांदेड आणि परभणी या मराठवाड्यातल्या जागा आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यात लोकसभा मतदारसंघ आहेत आणि त्याला लागून जो इफेक्ट आहे तो बुलढाणा,
यवतमाळ, वाशिम आणि वर्धा या तीनही मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा इफेक्ट हा आपल्याला जाणवणार आहे. म्हणजे मराठवाड्यात तर जाणवणारच आहे तो पूर्ण, परंतु मराठवाड्याला लागून जो बुलढाणा आहे, यवतमाळ, वाशिम आहे आणि वर्धा जिल्हा आहे, या ठिकाणी सुद्धा हा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. राहिला प्रश्न अमरावती आणि अकोल्यामध्ये, त्या ठिकाणी प्रभाव हा कमी राहील, परंतु अमरावतीमध्ये बच्चू कडू जे की जरांगे पाटलांच्या सोबत आंदोलनामध्ये होते, तो सुद्धा इफेक्ट जरांगे पाटलांचा आपल्याला अमरावती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहे. तिसरा टप्पा जो आहे तो 7 मेला होणार आहे. 7 मेला मतदान होईल आणि या ठिकाणी 11 जागेवरती निवडणूक होते. यामध्ये जे मतदारसंघ येत आहेत ते आवर्जून पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. कोल्हापूर आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हातकणंगले मतदारसंघ आहे, सांगली मतदारसंघ आहे, सोलापूर, माढा, सातारा, रायगड, बारामती, धाराशिव आणि लातूर या 11 मतदारसंघामध्ये मराठवाड्याचे 2 मतदारसंघ येत आहेत. त्यामध्ये धाराशिव आणि लातूर यामध्ये जरांगे पाटलांचा इफेक्ट मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मराठा आरक्षणाचा त्या ठिकाणी इफेक्ट पाहायला मिळणार आहे, परंतु त्यासोबतच बारामतीमध्ये आपल्याला इफेक्ट पाहायला मिळणार आहे. सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा आणि त्यासोबत सांगली या ठिकाणी सुद्धा मराठा आरक्षणाचा आणि जरांगे पाटलांचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा तिसरा टप्पा आहे. परंतु चौथ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस निवडणूक होते ती निवडणूक होते 13 मेला आणि हा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे लोकसभाच्या निवडणुकीसाठी, कारण या ठिकाणी 11 जागेवरती मतदान होतंय. यामध्ये कोणता मतदारसंघ आहे तर नंदुरबार आहे, जळगाव आहे, रावेर, पुणे, मावळ, शिरूर, नगर, शिर्डी, संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्हा या ठिकाणी आहे. मित्रांनो, मराठवाड्यामधले संभाजीनगर, जालना आणि बीड हा चौथ्या टप्प्यामध्ये 13 मेला या ठिकाणी मतदान होणार आहे. परंतु या 3 मतदारसंघाला लागून जो काही मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांचा इफेक्ट दिसणार आहे ते मतदारसंघ आहेत अहमदनगर, शिर्डी आणि त्याच्यानंतर शिरूर, मावळ आणि पुणे या ठिकाणी मोठा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. नंदुरबार आणि जळगाव मध्ये थोडा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. परंतु हा जो काही इफेक्ट आहे जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा, हा या 4ही टप्प्यामध्ये आपल्याला अधिक तीव्रतेने जाणवणार आहे. म्हणून सध्या आणि नाशिक हा जो मतदारसंघ आहे तो 5व्या टप्प्यामध्ये येतोय. 5व्या टप्प्यामध्ये जे मतदान होणार आहे ते 20 मेला होणार आहे आणि या मतदारसंघामध्ये 13 जागा लोकसभेच्या लढल्या जाणार आहेत. सगळ्यात मोठा टप्पा हा 5वा आहे आणि त्यामध्ये नाशिक येत आहे. पण या 13 जागेमध्ये कोणत्या जागा आहेत तर मला आपल्याला आवर्जून सांगायला या ठिकाणी आवडेल. त्यामध्ये दक्षिण मुंबई म्हणजे मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर या मतदारसंघासोबतच ठाणे असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल आणि त्यासोबतच पालघर, दिंडोरी, धुळे आणि शेवट नाशिक आहे. म्हणजे लक्षात घ्या 4 टप्प्यामध्ये ज्या निवडणुका होतील त्यामध्ये मराठवाड्याचा परिणाम हा जास्त आहे आणि मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा इफेक्ट सुद्धा या 4ही टप्प्यामध्ये, पहिला टप्पा जर सोडला तर उर्वरित 3ही टप्प्यामध्ये तो अति तीव्रतेने जाणवणार आहे. आणि 5व्या टप्प्यामध्ये नाशिक मतदारसंघ येतो, त्यामध्ये 13 मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. म्हणजेच मित्रांनो, जर छगनराव भुजबळ यांना जर नाशिकमध्ये आजच उमेदवारी जाहीर केली तर छगनराव भुजबळ यांना सगळ्यात मोठा विरोधक हा जरांगे पाटलांनी आपल्याला मानलेले. मराठा समाजामध्ये संदेश सुद्धा त्यांनी दिलाय की मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये सगळ्यात जास्त विरोध कुणी केला असेल तो छगन भुजबळ यांनी केलेला आहे. आणि छगन भुजबळ हे अजित पवार राष्ट्रवादी गटासोबत आहेत आणि त्यांना जो पाठिंबा मिळतोय, त्यांच्या पाठीमागे जी बॅकिंग मिळते ती भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांची मिळते. हा संदेश मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे. आणि त्यामुळं आजच जर छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर केली तर मराठा समाज आणि जरांगे पाटलांचा विरोध हा अधिक तीव्रतेनं होईल आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या या मतदारसंघामध्ये 4 टप्प्यात निवडणुका होत आहेत त्या ठिकाणी सुद्धा मराठा समाज हा उद्रेक करेल. उद्रेक म्हणजे भावनांचा उद्रेक करेल, प्रचाराची तीव्रता वाढेल आणि महायुतीला पराभूत करण्यासाठी हा अधिक तीव्रतेनं काम करेल. ही भीती भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला आहे. तसं तर मराठा समाजाचा इफेक्ट हा या मतदारसंघात महायुतीला भोगावा लागणारच आहे, कारण त्यांच्याच विरोधात जरांगे पाटील बोलतायत. माता भगिनीवर लाठीचार्ज केला हे विसरू नका सांगतायत, ज्याला पाडायचं त्याला पाडा सांगतायत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ते बोलतायत. म्हणजेच जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा इफेक्ट या मतदारसंघात तीव्रतेनं होणार आहे. पण जर छगनराव भुजबळ यांची नाशिकमध्ये आजच उमेदवारी जाहीर केली तर महायुतीच्या जागा ज्या पडतील त्या अधिक मतानं पडतील, ही भीती महायुतीला आहे आणि म्हणून छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करायला विलंब होतोय, तो लांबणीवर पडतोय.
जरी त्या ठिकाणी हेमंत गोडसे प्रचार करत असतील, फिरत असतील, तरी छगन भुजबळ यांना सुद्धा त्या ठिकाणी संकेत दिलेले आहेत की तुम्ही मतदारसंघामध्ये तयारी करा. आणि छगन भुजबळ यांनी सुद्धा होळीच्या दिवशी स्पष्टपणे सांगितलं की मी उमेदवारी मागितली नव्हती, परंतु माझी उमेदवारीची विचारणा ही दिल्लीवरून झालेली आहे. दिल्लीवरून म्हणजेच नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, जे.पी. नड्डा असतील, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पातळीवरून छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्याचे संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि देवेंद्र फडणवीस त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करतायत. कारण त्याचा परिणाम, छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा परिणाम असा आहे की मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची तीव्रता छगन भुजबळ यांच्या विरोधात तर आहे, पण छगन भुजबळ यांनी ओबीसीचा गट हा या महाराष्ट्रामध्ये तयार केलेला आहे आणि तो जरांगे पाटील मराठा समाजाच्या आंदोलनाच्या विरोधात तयार केलेला आहे. तो ओबीसी फॅक्टर आपल्याला आपल्या सोबत कसा घेता येईल यासाठी महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे. त्यांना भुजबळ हे आपल्या सोबत पाहिजे, कारण आम्ही ओबीसीच्या नेत्याला संधी दिलेली आहे आणि त्यामुळे ओबीसी समाजानं आता आमच्या सोबतच राहावं. हा जो काही नीती आणि डाव हा भाजपचा आणि महायुतीचा त्या ठिकाणी आहे. आता तुम्ही म्हणाल की मग हे जर जाहीरच करायचं असेल तर पहिल्या टप्प्यात जाहीर केलं तर ओबीसीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मिळेल, परंतु तसं होताना दिसत नाहीये. कारण ओबीसीचं नेतृत्व जरी भुजबळ साहेब करत असले तरी ओबीसी मध्ये 300-350 पेक्षा अधिक जाती धर्माचे लोक आहेत. ते भुजबळ साहेबांना आपला ओबीसीचा नेता मानत नाहीयेत. ठराविक जातीचे लोक हे भुजबळ साहेबांना ओबीसीचा नेता मानतायत, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण उर्वरित जे आहेत ते आज जरांगे पाटलांच्या सोबत अनेक समाज हे त्यांच्या भूमिकेशी संलग्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर छगनराव भुजबळ यांना आज उमेदवारी जाहीर केली तर मराठा समाज तर विरोधात जाईलच, परंतु त्यासोबत इतर समाज जे जरांगे पाटलांच्या सोबत आले ते सुद्धा आपल्या विरोधात जातील आणि परिणामी आपल्याला त्या ठिकाणी मोठा परिणाम भोगावा लागेल, पराभव स्वीकारावा लागेल. ही भीती महाविकास आघाडीकडे आहे आणि त्याचमुळं छगनराव भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करायला उशीर होतोय. परंतु मित्रांनो, आजही मी आपल्याला सांगतो की ज्या ठिकाणी डीएस न्यूजचे प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक मतदारसंघामध्ये फिरतायत आणि मुंबईच्या या पक्ष कार्यालयाच्या आसपास ज्यावेळेस आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस एकच माहिती मिळते की नाशिक मतदारसंघामध्ये छगनराव भुजबळ हेच महायुतीचे लोकसभेचे उमेदवार असतील. मग ते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून असतील किंवा भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर ते लढतील. हे दोनच संकेत या ठिकाणी मिळत आहेत आणि एकनाथराव शिंदे यांच्या उमेदवार हेमंतराव गोडसे यांना त्या ठिकाणी पक्षीय उमेदवारीतून माघार घ्यावा लागेल. हे चित्र आज या ठिकाणी पाहायला मिळतंय. आता राहिला प्रश्न छगन भुजबळांच्या उमेदवारीचा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधाचा. तर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांचा शाब्दिक सामना, शाब्दिक युद्ध हे आपल्याला 5व्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि छगनराव भुजबळ यांची जी उमेदवारी आहे ती 3 मे पर्यंत जाहीर करणं गरजेचं आहे. कारण 3 मे ही शेवटची उमेदवारी दाखल करण्याची तारीख आहे आणि त्या तारखेपर्यंत छगनराव भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झालेली असेल आणि त्यावेळेस 13 मे एवढाच मतदानाचा 4था टप्पा हा शिल्लक राहिलेला असेल. हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजेच एकंदरीत काय तर मनोज जरांगे पाटील यांच्या धाकामुळं छगनराव भुजबळ यांची उमेदवारी लांबणीवर पडते. नाशिकमध्ये मात्र छगनराव भुजबळ हेच उमेदवार असतील असं माझं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, ही माहिती मला तुमच्यापर्यंत देणं गरजेचं वाटलं, मी दिली. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत तात्काळ द्या, कारण तुमचं मत अत्यंत अभ्यासू असतं आणि ते संपूर्ण महाराष्ट्रातून असतं, म्हणून ते आमच्यासाठी महत्वाचं असतं. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.